आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस आज विधानसभेमध्ये संविधानावरील चर्चांना उत्तर देतील। अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे अनुत्तरितच राहिल्यानं विरोधक सुद्धा आज आक्रमक होण्याची शक्यता दिसते। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस। आजच्या दिवशी नेमकं काय घडतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल आणि आजच्या दिवशी खरं तर विरोधक सुद्धा आक्रमक होण्याची शक्यता आहे। त्यांच्याकडून नेमकं काय म्हटलं जातं ते सुद्धा आजच्या दिवशी बघणं महत्त्वाचं असेल आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्यासोबत आहेत। शिल्पा, आपण बघू शकतो अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। आजच्या दिवशी नेमकं काय घडू शकतं, कारण विरोधक सुद्धा आज आक्रमक होण्याची शक्यता दिसते। गौरी, आपण जर पाहिलं तर अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून ते कालपर्यंत आरोप प्रत्यारोप गदारोळ असंच पाहायला मिळालं। त्याचबरोबर दिशा सालियन प्रकरण असेल, औरंगजेब, नागपूरची दंगल असेल, बीड प्रकरण असेल, त्याचबरोबर कॉमेडियन कुणाल कामरा हेच विषय जास्त गाजलेले आपल्याला पाहायला मिळाले। त्याचबरोबर विरोधकांनी सत्ताधारी आम्हाला बोलू देत नाही, आमचं ऐकून घेतलं जात नाही, महाराष्ट्राच्या हिताचा विचार या अधिवेशनामध्ये केला जात नसल्याचा आरोप विरोधकांनी केलेला पाहायला मिळाला। त्याचबरोबर वेगवेगळे महाराष्ट्राच्या हिताचे जे विषय आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये जे महत्त्वाचा शेतकऱ्यांचा, तरुणांची बेरोजगारी असेल, अशा विविध मुद्द्यांवर चर्चा केली जात नसल्याचा आरोप विरोधकांनी केलेला पाहायला मिळाला। विशेष म्हणजे सत्ताधारी हे त्यांच्या मनमानीने कारभार चालवत असल्याचा अधिवेशनामध्ये विरोधकांनी हा देखील आरोप केलेला पाहायला मिळाला। पहिल्या दिवसापासून ते कालपर्यंत आपल्याला असेच आरोप प्रत्यारोप गदारोळ पाहायला मिळाला। मात्र महाराष्ट्राच्या हिताचा विचार केला जात नसल्याचा विरोधकांचा थेट आरोप हा सत्ताधाऱ्यांवर कालही होता आणि आजही आहे। त्याचबरोबर आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि आज अधिवेशनाचं सूप वाजणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। आज अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेमध्ये संविधानावर चर्चांना उत्तर देणार आहेत आणि ते आपल्याला पाहायला मिळेल। विशेष म्हणजे अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे हे अनुत्तरितच राहिल्याने विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, हे अधिवेशन झाल्याच्या नंतर पत्रकार परिषद घेतील। त्याचबरोबर विरोधक देखील पत्रकार परिषद घेतील। अधिवेशनामध्ये जे जे महत्त्वाचे मुद्दे सत्ताधाऱ्यांकडून मांडण्यात आले किंवा महाराष्ट्राच्या हिताबद्दल जे काही अधिवेशनात महत्त्वाचे मुद्दे झाले त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात येईल। त्याचबरोबर दुसरीकडे पाहायला गेलं तर विरोधकांकडून महाराष्ट्रात जे आजचं हे अधिवेशन आहे त्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार केला गेला नाही किंवा विविध जे प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या हिताचे ते ह्या अधिवेशनामध्ये मांडले नाही, सत्ताधाऱ्यांनी बोलू दिलं गेलं नाही, अशा विविध प्रकारचे आरोप पत्रकार परिषदेमधून केले जातील। पुन्हा विशेष म्हणजे जे काही मुद्दे राहिलेले आहे अनुत्तरित त्यामध्ये विरोधक पुन्हा आज आक्रमक होताना पाहायला मिळतील। मात्र आजचं हे अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून आजच्या अधिवेशनाचं सूप वाजणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतील, जे काही संविधानावर चर्चा होईल त्याला उत्तर दिलं जाईल मुख्यमंत्र्यांकडून। त्याचबरोबर विरोधक आपल्याला आज आक्रमक होणार असल्याचं चित्र देखील गौरी पाहायला मिळेल आणि नंतरची पत्रकार परिषद होईल त्यातून महत्त्वाचे मुद्दे आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोप पुन्हा पाहायला मिळणार असल्याचं चित्र आज अधिवेशनात पाहायला मिळेल गौरी। हो, नक्कीच शिल्पा, आजच्या दिवशी नेमकं काय घडतं, कोणते मुद्दे उपस्थित होतात ते बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।